हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची जी 3400 जागांची शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीच्या करिता आवेदनपत्र करणाऱ्या उमेदवारांसाठी त्याचा सिलेबस नेमका काय असतो, कोणकोणत्या विषयांसाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे, त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। परंतु डिटेल्समध्ये माहिती पाहण्यापूर्वी आपण जर का आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। बघा मित्रांनो, याच्याकरिता जे आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत म्हणजे 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर याचा परीक्षेचा आपण अभ्यासक्रम पाहिला त्याला लक्षात येऊन जातं की स्कीम ऑफ एक्झामिनेशन, मोड ऑफ एक्झामिनेशन असा आहे की टीचिंग स्टाफ सिलेक्शन एक्झाम जी आहे ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। म्हणजे ज्याप्रमाणे आपण TIITची परीक्षा दिली होती, टेटची परीक्षा दिली होती, त्याच पद्धतीने या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट होणार आहे। आणि त्यामध्ये देखील चॉईस ऑफ मीडियम असणार आहे हिंदी आणि इंग्लिश। म्हणजे आपल्याला जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते असणार आहे ते एकतर हिंदी भाषेमध्ये किंवा इंग्लिश भाषेमध्ये, या दोनपैकी एक भाषा आपल्याला निवडावी लागणार आहे। टेट परीक्षेला आपल्याला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये सेम क्वेश्चन विचारण्यात आलेले होते। आता पाहूया डिटेल्समध्ये नेमकं याचा सिलेबस काय आहे। बघा, या ठिकाणी जे आहे वेगवेगळी पदं आहेत आणि वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षेचा अभ्यासक्रम वेगवेगळा आहे। बघा, प्रिन्सिपलकरिता जर आपण पाहिलं तर 160 मार्कांची ऑब्जेक्टिव्ह टाईपची प्रश्नपत्रिका येणार आहे। म्हणजे ऑनलाईन परीक्षा 160 मार्कांची होणार आहे। आणि त्याच्यानंतर 40 मार्कांची पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच इंटरव्ह्यू या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला कदाचित या ठिकाणी डेमो दाखवावा लागणार आहे। आणि ड्युरेशन ऑफ एक्झाम 3 तासांचा असणार आहे। म्हणजे 160 मार्कांची परीक्षा आणि 3 तास त्या ठिकाणी वेळ असणार आहे। आता त्यामध्ये प्रश्न नेमके कोणते कोणते विचारले जाणार आहे प्रिन्सिपलकरिता ते एकदा पाहून घ्या। त्याच्यामध्ये जनरल इंग्लिशच्या संबंधामध्ये 10 प्रश्न असतील, जनरल हिंदी विषयाच्या संदर्भामधल्या 10 प्रश्न असतील, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स याच्यावरती 10 प्रश्न असणार आहेत, लॉजिकल रिझनिंग जे आहे त्यामध्ये 10 प्रश्न, कम्प्युटर लिटरसी याच्याकरिता 10 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट याच्यावरती 10 प्रश्न, अकॅडमिकवरती तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहे। आता हे अकॅडमिक काय आहे ते मी तुम्हाला याच्या पुढे सांगणार आहे। ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स याच्यावरती 70 प्रश्न विचारले जाणार आहे, कारण साहजिक आहे प्रिन्सिपल म्हणजे त्याला ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागणार आहे, फायनान्सचं पूर्ण कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करावं लागणार, त्याकरिता त्या विषयावरती जास्त भर दिलेला आहे। 70 प्रश्न आहे। आता प्रत्येक राईट प्रश्नाला 1 मार्क दिला जाणार आहे आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 0.25 एवढे मार्क जे आहे डिडक्टेड केले जाणार, म्हणजे कमी केले जाणार। म्हणजे 4 प्रश्न जर का आपले चुकले तर 1 मार्क आपला या ठिकाणी वजा केला जाणार आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याला आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं व्हाईस प्रिन्सिपलची पदं तर त्याच्याकरिता 160 मार्कांची ऑनलाईन टेस्ट प्रिन्सिपल सारखीच होणार आहे। पर्सनॅलिटी टेस्ट आणि इंटरव्ह्यू 40 मार्कांचं ॲज इट इज होणार आहे। याच्याकरिता 3 तासांचा कालावधी ॲज इट इज आहेच आहे। सिलेबसमध्ये काही चेंजेस आहेत का पाहून घेऊया। हे पहा, जनरल इंग्लिशचे 10 प्रश्न, जनरल हिंदीचे 10 प्रश्न, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सचे 10, लॉजिकल रिझनिंगचे 10, कम्प्युटर लिटरसीचे 10, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट 10, अकॅडमिकवरती या ठिकाणी 60 प्रश्न आहे, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्सवरती या ठिकाणी 40 आहे। या ठिकाणी अकॅडमिकवर जास्त भर देण्यात आलेला आहे व्हाईस प्रिन्सिपलला। आणि मार्कांची सिस्टीम जी आहे सेम तशीच आहे, बरोबरला 1 मार्क आणि चुकीच्या प्रश्नाचे 0.25 मार्क रिड्यूस। त्याच्यानंतर PGTचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये 160 मार्कांची ऑनलाईन टेस्ट, 40 मार्कांचा इंटरव्ह्यू, 3 तासांचा कालावधी आणि सिलेबसमध्ये चेंज आहे। बघा, जनरल इंग्लिश 10, जनरल हिंदी 10, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 10, ॲनालिटिकल ॲबिलिटी 15, न्यूमेरिकल ॲबिलिटी 10, कम्प्युटर लिटरसी 5 मार्काला, त्याच्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा पेडागॉजी 20 मार्काला आणि सब्जेक्ट नॉलेज या ठिकाणी जास्त महत्त्वाचा आहे शिक्षक म्हणून, तो आहे 80 मार्काला।
असा हा PGTचा सिलेबस आहे. याच्यामध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. असा हा 160 मार्कांचा पेपर असणार आहे. 1 मार्क करेक्टला आणि 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क निगेटिव्ह. त्याच्यानंतर शेवटचं जे पद आहे TGT, त्याच्यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी वेगळी आहे की 180 मार्कांचा पेपर आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू होणार नाही. त्याचं सिलेबस बघूया. जनरल इंग्लिश 10, जनरल हिंदी 10, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स 10, ॲनालिटिकल ॲबिलिटी 15, न्यूमेरिकल ॲबिलिटी 10, कम्प्युटर लिटरसीवरती 5 प्रश्न, टीचिंग ॲप्टिट्यूड आणि पेडागॉजी याच्यावरती 20 प्रश्न आणि महत्त्वाचं या ठिकाणी आहे सब्जेक्ट नॉलेज. त्याच्यामुळे 100 मार्क हा सब्जेक्ट नॉलेजवरती विचारले जाणार आहेत तुम्हाला. असे हे 180 मार्क्स आहेत. पुन्हा जी मार्किंग सिस्टीम आहे ती सेम आहे. म्हणजे या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार आहे, 4 ऑप्शन्स दिले जाणार आहे. 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. एक करेक्ट आन्सरला 1 मार्क असणार आहे. 4 चुकीच्या उत्तरांना या ठिकाणी 1 मार्क निगेटिव्ह केल्या जाणार आहे. आता जर आपण डिटेल्समध्ये याचा अभ्यासक्रम पाहिला तर तो देखील या ठिकाणी दाखवलेला आहे की सब्जेक्ट नॉलेज वगैरे जे त्यांनी सांगितलंय त्यामध्ये नेमकं काय आहे. बघा मित्रांनो, डिटेल्समध्ये सिलेबस जर का आपल्याला पाहायचं तर प्रिन्सिपलसाठी जे आहे पार्ट 3 मध्ये जे अकॅडमिकची गोष्ट सांगितलेली आहे त्या अकॅडमिकमध्ये काय असणार आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी हा महत्त्वाचा विषय आहे. कारण बालकांच्या दैनंदिन जी ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे किंवा कन्सेप्ट काय आहे, प्रिन्सिपल, फॅक्टर्स अँड स्टेजेस त्याविषयी त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे. त्याच्यासोबतच जे आहे सायकोलॉजीमधला थ्योरीज ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट हा जो पूर्ण टॉपिक आहे तो पूर्ण टॉपिकवरती बरेचसे प्रश्न विचारले जाणार आहे. जसं की कोहलरची थ्योरी असेल किंवा मोरल डेव्हलपमेंटची थ्योरी असेल किंवा पिगलेटची थ्योरी असेल तर त्याविषयी देखील या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानंतर जे तिसरं टॉपिक आहे त्याच्यामध्ये लर्नर्स ॲज अ डेव्हलपिंग इंडिव्हिज्युअल्स त्याविषयी देखील बरेचसे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर लर्निंग इन सोशिओ कल्चरल पर्स्पेक्टिव्ह त्या धड्यावरती देखील बरेचसे प्रश्न आहे. हे सायकोलॉजीचे धडे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण जर का D.Edचं किंवा B.Edचं सायकोलॉजीचं पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळेचे सगळे जे टॉपिक आहेत ते भेटून जाणार आहे. त्याच्यानंतर प्रॉस्पेक्टिव्ह एज्युकेशन स्कूल ऑर्गनायझेशन हा एक महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळे ॲक्ट आहेत की RT ॲक्ट 2009चा असेल किंवा चाइल्ड राईट्स असेल किंवा पॉस्को ॲक्ट असेल. कारण एक प्रिन्सिपल व्हायचं असेल तर त्याला जे आहे डिसिप्लिन माहिती असले पाहिजे, रूल्स रेग्युलेशन्स माहिती असले पाहिजे किंवा NAP जे आहे 2020चं त्याच्यामध्ये नेमकं काय क्रायटेरिया होता तो संपूर्ण क्रायटेरिया आपल्याला पाठांतर ठेवावं लागणार आहे जर प्रिन्सिपलसाठी आपण आवेदन करत असाल तर. कारण त्याच्यावरती भरपूर प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्याच्यासोबतच जे आहे स्कूल ऑर्गनायझेशन हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती बरेचसे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये राईट्स अँड ड्युटीज ऑफ प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल इन रेसिडेन्शियल स्कूल्स हा टॉपिक देखील बरेचसे मार्क्स तुम्हाला देणार आहेत प्रिन्सिपलकरिता. त्याच्यासोबतच जे आहे टीचिंग आणि लर्निंगमध्ये अंडरस्टँडिंग लर्निंग जी कन्सेप्ट आहे त्याविषयी असेल किंवा लर्निंग पॅरागिम्स याविषयी देखील बरेचसे प्रश्न असतील. अंडरस्टँडिंग टीचिंग या टॉपिकवरती बरेचसे असेल किंवा त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन लेवलवरती किंवा फायनान्स लेवलवरती बरेचसे प्रश्न आहेत. म्हणजे इन्कम टॅक्सचं असेल किंवा सर्व्हिस टॅक्स असेल, CCS रूल्स असतील किंवा फंडामेंटल अँड सप्लिमेंटरी रूल्स असतील त्याविषयी देखील बरेचसे प्रश्न विचारले जाणार आहे. PGT आणि TGT विषयी जर का आपण पाहिलं की यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे पेडागॉजीवर. तर नॉलेज असलं पाहिजे NEP 2020चं, पेडागॉजिकल कन्सर्न असलं पाहिजे की करिक्युलम काय राहतो किंवा प्लॅनिंग्स कशा प्रकारे केल्या जातात तो जो धडा आहे किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन काय आहे, कम्युनिकेशन आणि इंटरॅक्शन कशा प्रकारे करायला पाहिजे त्याविषयी माहिती आपल्याला विचारली जाणार आहे. आणि अजून जो सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे की सब्जेक्ट नॉलेज जे विचारलेलं आहे त्याने की सब्जेक्ट नॉलेजला एवढे मार्क्स आहेत, जसं की TGTला सब्जेक्ट नॉलेजला 100 मार्क आहेत ते काय विचारले जाणार आहे. PGTसाठी क्लास 12चे जे CBSE आहे अनरिवाइज सिलेबस जे आहे 2020-21 विथ डिफिकल्टी लेवल अप टू ग्रॅज्युएशन लेवल. म्हणजे CBSEच्या पॅटर्नचे जे 12वीचा वर्ग आहे त्या 12वीच्या वर्गाचे
ग्रॅज्युएशन लेवलच्या डिफिकल्टीचे प्रश्न विचारले जाणार आहेत PGTला. आणि त्याच्याऐवजी जर आपण TGTसाठी अप्लाय करत असाल तर 10वीचा जो CBSEचा सिलेबस आहे त्याच्यावर आधारित प्रश्न असतील, त्याच्या लेवलचे आणि डिफिकल्टी लेवल असणार आहे 12वीची. तर अशा प्रकारे हे सब्जेक्ट नॉलेज प्लस तुम्हाला जे आहे जनरल नॉलेज आणि इतर काही गोष्टी या माध्यमातून माहिती पडलेल्या. म्हणजे मित्रांनो, आपल्याला लक्षात आलं असेल की याचा सिलेबसचा क्रायटेरिया नेमका किती व्यास्ट आहे. आपल्याला जर का टीचर व्हायचं असेल तर याकरिता आपल्याला आत्तापासूनच जर आपण मेहनत करायला लागलो तर येणाऱ्या परीक्षेपर्यंत भरपूर तयारी आपली होऊन जाणार आहे. मित्रांनो, अजून जर का तुमच्या मनामध्ये काही शंका डाऊट्स राहिले असतील याच्या सिलेबसच्या संदर्भामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्यासाठी मी माझ्या वतीने पूर्ण प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुढील नोटिफिकेशनसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.